हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल विराज IXG। मी तुम्हा सर्वांचा मित्र विराज माविनकट्टी एक नवीन ब्लॉग घेऊन येत आहे। जसं तुम्हाला माहितीच झालं आहे की आपला जो सब टायटल आहे किंवा टायटल आहे त्याच्यावरून तुम्हाला कळालंच असणार की मी आता जातो आहे आपल्या बेळगावात जे अनोत्सव होत आहे, तर आपण तिथे जातो आहे 2024। तर मागच्या वर्षीचा व्हिडिओ पण भरपूर जणांनी त्याला बघून प्रतिसाद दिला आहे। साधारण 5000 लोकांनी त्याला व्ह्यू केलेला आहे, भरपूर जणांनी त्याला कमेंटसुद्धा केलेला आहे। तर आपण हा सुद्धा व्हिडिओ अखंड नक्की बघावा अशी विनंती करतो। आता आम्ही इथनं निघतो आहे, मी आणि माझा मित्र विकास झा, आम्ही दोघं मिळून इथून निघतो आहे। आम्ही इथून CPED ग्राउंड, मागच्या वर्षी आपलं जे अनोत्सव आहे ते अंगडी कॉलेज ग्राउंडजवळ मतलब नानावाडीजवळ होत होतं, पण त्याच्या अगोदर ते CPED ग्राउंडलाच होतं। आता ते डेस्टिनेशन परत त्याच जागेला केलेलं आहे, ज्याच्यामुळे वेन्यू जो आहे तो CPED ग्राउंड म्हणजे चन्नम्मापासून लेफ्ट घेऊन एक हार्डली अर्धा ते 1 किलोमीटरच्या अंतरावरती लेफ्ट साईडला एक मोठं ग्राउंड आहे, दॅट इज CPED ग्राउंड। तर चला आपण म्हणजे मी आणि माझा मित्र जाऊन तो अखंड जो अनोत्सव आहे तो एक्सप्लोर करतो। तो चला ह्या व्हिडिओला सुरू करूया। पण त्या अगोदर जर तुम्ही माझ्या चॅनलमध्ये नवीन असाल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण तुमच्या एका बटननी म्हणजे सबस्क्राईब केल्याने मला भरपूर फरक पडतो। तर चला ह्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, जेव्हा तुम्ही चन्नम्मापासून येता तर तुम्हाला लेफ्ट साईडला असं एक मोठं ग्राउंड दिसतंय। तर भरपूर प्रमाणात पार्किंग असते, तुम्ही लवकर आलात तर लवकर तुम्हाला पार्किंग मिळतंय, नाहीतर इकडं तिकडं घुसवी करून खोपच्यामध्ये तुम्हाला गाडी कुठंतरी लावावी लागते। कार असेल तर फार फार त्रास आहे, त्यामुळं हा एक नोट डाऊन करून घ्या। तर चला आता तिकीट काउंटरला जाऊया। तसं व्लॉगर्स म्हणून आपल्याला मिळतंय, पण आपल्याला ते घ्यायचं नाही आहे, भरपूर जणांना माहिती असेल का, पण चला आता जाऊन आपण ते तिकीट घेऊन मग आज जाऊया। हा आपला अनोत्सवचा एंट्रन्स आहे, मराठीमध्ये, कन्नडामध्ये आणि इंग्लिशमध्ये। इंग्लिश नाही केलं तरी चालेल, पण मराठी आणि कन्नडा कंपल्सरी पाहिजे। चला आज जाऊया आता। इथं आपलं मराठीत एंट्रन्स आहे। तर तिकीट काउंटरवरती हुबळी ऑप्टिक्सचे ओनर बसलेले आहेत, ज्यांनी आपल्या ओळखीचेच आहेत। तिकीट का प्राइस काय बता? 50 रुपये। तर तिकीटचं प्राइस आहे 50 रुपये पर हेड, जे आपल्याला देऊन मगच आत एंट्री मिळते। व्लॉगर असाल तर तुम्हाला मिळतंय, पण त्याला काहीतरी एक थोडं प्रोसिजर आहे, ते तुम्हाला फॉलो करावं लागतं। तर तुम्हाला असं द्यायला पाहिजे, हे देऊन मग तुम्हाला आत जायला मिळतंय। 2 तिकीट। जय श्रीराम। हो, असं आत जायचं आहे। जसं आत जाता तुम्हाला भरपूर काय काय गोष्टी आहेत। 7 सप्टेंबरला अरिजित सिंग, हिट्स ऑफ अरिजित सिंग आहे, जाऊ दे आपल्याला नाही फरक पडत। तर इथं बऱ्याचशा गोष्टी असतात, तर तुम्ही त्या गोष्टी बघू शकताय, एन्जॉय करू शकताय आणि त्याला फीलसुद्धा करू शकताय। तर जसं तुम्ही एंट्री करता, एंट्री केल्यावरती तुम्हाला खाण्याचा पदार्थ, लेडीजच्या गोष्टी, बऱ्याचशा गोष्टी मिळतात। इथं माणिकबाग, पॅटसन, मारुती ह्या लोकांनी आपल्या गोष्टी ठेवलेल्या आहे, तर तुम्ही त्या गोष्टी बघू शकताय। पण आम्ही कुठं जातोय हे फक्त तुम्हाला आता पुढे जाऊन कळेल। चला आपण स्टॉलला जाऊया। तर मित्रांनो, हे फॅसिनेट म्हणून आहे, स्टॉल नंबर 38, 39, म्हणजे हे आपल्या घरच्या बाजूलाच आहे, पण इथं त्यांनी आपलं एक स्टॉल लावलेला आहे। तर नक्की इथं तुम्ही व्हिजिट करू शकताय। म्हणजे डिझायनर टाईपमध्ये कपडे आहेत, बऱ्याचशा गोष्टी आहेत, तर तुम्ही त्यातलं काही परचेस करू शकताय। चला लेट्स गो टू द नेक्स्ट स्टॉल। तर मित्रांनो, इथे टाटाचं माणिकबागवाल्यांचं सुद्धा आउटलेट युजली असतंय। तर टाटावाल्यांचं नवीन जो डिझाईन आहे नेक्सॉनचा, त्याचंसुद्धा त्यांनी आउटलेट म्हणजे ओपनली त्यांनी घातलेलं आहे, तर तुम्ही ती गोष्टसुद्धा बघू शकताय। तर मित्रांनो, 62 नंबरला आहे लाईफस्टाईल वेलनेस सेंटर। तर इथं तुम्ही लूज वेट नाव, आस्क मी हाऊ, हे त्यांनी स्वतःचा बोर्ड बनवलेत। आता तुम्हाला दिसत असेल, इथं लहान बोर्ड आहे, इथं मध्ये त्यांनी बोर्ड स्वतःचं बनवले, त्यामुळं मधोमध बोर्ड दिसतंय तुम्हाला। तर ही गोष्ट नोंद राहू द्या तुमच्याकडे। तर इथं आपण फायनली मी म्हणजे व्हॉट्सॲपवरती किंवा इंस्टाग्रामवरती घातलेलो स्टॉल नंबर 21। तर इथं आमच्या पोरीनं बोर्ड जो आहे स्वतःच्या पैशानं खर्च करून वरती कन्नडामध्ये मराठी आणि खालती इंग्लिश हे असं काढलेलं आहे। तर आपण तिथे सुद्धा जाऊया, चला।
तर ह्यांच्याकडं काय मिळतंय, विशाखा चावला द फिग ट्री, एक्झॅक्टली मला पण नाही माहिती, पण जसं बघतो त्याच्यावरनं कळतंय की ह्यांच्याकडं डिझायनर टाईप्समध्ये बॉटल्स मिळतात, कॉपरच्या ह्याच्यामध्ये हे काय डेकोरेशन मिळतात, ताटं मिळतात जिथं तुम्ही लोकांना सर्व करू शकताय. त्यानंतर आणि काय आहे, हे असलं काय काय तरी आहे, हे बकरा आहे वाटतं मला वाटतंय, आणि हे ग्लास आहेत. म्हणजे बेसिकली जर तुम्हाला ह्याच्यामध्ये कॉपरमध्ये तुम्ही जसं पाणी पिता ना तर तुमचं हेल्थ चांगलं होतं. मी स्वतः पितो म्हणून मला माहिती आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी अशा आहेत. तर इथं एक पोरगी आहे अंकिता म्हणून, तर हिनंच ती सुरुवात केली मध्ये मराठी लिहून. तर त्यामुळे तिचा हा पर्सनल मी स्वतः इंस्टाग्रामवरती असो किंवा व्हॉट्सॲपवरती शेअर केलेला आहे. भरपूर जणांनी विचारलेलं की का शेअर केलं आहे, तर हे कारण आहे, कारण माझी मातृभाषा ही मराठीच आहे, पहिला मराठी. असं म्हणत नाही की मी कन्नडला अपमान करतो किंवा ही सुद्धा अपमान करते, असं नाही आहे, पण आपल्याला आपली प्रायर आहे ती मातृभाषा मराठी आहे. तर मग अंकिता, तुला हे कुठनं सुचलं की आपण मराठी बोर्ड करावं? तसं काही नाही, आता हे बहिष्कार चालूच होता, मग सगळेजण आपला आवाज उठवले, कारण मराठी आहे आणि मराठी आपल्या मराठी भाषेचा अभिमान नाही तर त्याला काय अर्थ आहे. भाषेचा अभिमान असणं खूप गरजेचं आहे. मग जेव्हा सगळ्यांनी बहिष्कार हा एक शब्द आला की हा मी बहिष्कार करत आहे, जे इथले कमिटी मेंबर आहेत त्यांना हे जाणवलं की या बेळगावमध्ये खूप लोक मराठी बोलतात, मराठी वागतात, मराठी व्यवहार करतात. मग त्यांनी हा डिसिजन घेतला की हा आम्ही मराठी बोर्ड लावणार. मग तेव्हा काय झालं, त्यांनी छोटे छोटे बोर्ड्स केले, त्यांनी स्वतः केले आणि सगळ्यांना दिले. तेव्हा आम्ही काय डिसाईड केलं, आम्ही आमच्या मराठी भाषेचा बोर्ड छोटा नाही लावणार, आम्ही जो त्यांनी ओरिजिनल बोर्ड दिलेला आहे तो काढणार आणि त्या बोर्डमध्ये आमचं मराठीचं घालून बोर्ड तयार करणार नाही, असा विचार करून आम्ही मराठीचा बोर्ड तयार केला. तुम्ही पाहू शकता आजूबाजूला सगळ्यांकडे छोटे छोटे आउटलेट्स आहेत मराठीमध्ये, त्यांनी मराठीचे छोटे छोटे बोर्ड्स लावलेले आहेत. मग आम्ही काय केलं, आमच्या भाषेला त्यांनी मान दिला आहे, आम्ही मान्य करतो, त्यांनी मान दिला लास्टला. खरं कोपऱ्यामध्ये मान दिलाय, खरं आम्ही ते असं छोटे छोटं लावलेलं नाही, आमच्या बोर्डमध्ये आम्ही सेंटरमध्ये ठेवलेलं आहे, कारण मी मराठी आहे आणि मला माझ्या भाषेचा अभिमान आहे. सगळ्या भाषा येतात, खरं आपल्या भाषेचा अभिमान राहणं खूप गरजेचं आहे. तर मित्रांनो, आता आपण बरोबर सेंटरमध्ये आहे, सर्कलमध्ये. तर इथं तुम्हाला जास्ती करून कपड्याचाच व्यवहार दिसतो किंवा लेडीजचा जास्त करून, कारण लेडीज बऱ्यापैकी शॉपिंग करतात आणि पोरं खूप कमी शॉपिंग करतात. पण पोरं सर्वात महत्त्वाचं म्हणजे कार आणि बाईक शॉपिंग करतात आणि दॅट इज मोर कॉस्टली. तर त्यामुळं पोरांना कमी समजू नका मित्रांनो, हा एक पर्सनल आमचा एक वैयक्तिक मत आहे. त्यामुळं बऱ्यापैकी पोरांचे सुद्धा कपडे ठेवा, कारण पोरं बऱ्यापैकी शॉपिंग करतात. चला आता खाण्याकडे जाऊया आपण. तर मित्रांनो, एवढं सगळं झाल्यावरती आपण आता जातो आहे फूड स्टॉलमध्ये आणि अम्युजमेंट पार्कमध्ये. तर आपलं लेफ्ट साईडला काही काम नाही आहे, कारण तिथं नॉनव्हेज स्टॉल आहे. आपलं आहे व्हेज स्टॉल्समध्ये काम, त्यामुळं आपण जातो आहे व्हेजच्या सेक्शनमध्ये. चला, व्हेजच्या सेक्शनमध्ये भरपूर साऱ्या गोष्टी मिळतात खायला तुम्हाला, पण आम्ही जास्त करून प्रेफर काय करतो, तर त्यामध्ये केक वॉकवाल्यांनी जर ठेवलं असेल आपलं हे, तर मग तिथं तुम्हाला इफ आय एम नॉट रॉंग तर त्यांचं मागच्या वर्षीसुद्धा मला त्यांची दाल, आपलं रबडी आणि जिलेबी आणि त्याबरोबरच त्यांचं हे काय ते केक वॉक आहे. तर त्यांचं केकवॉकमधलं रबडी जिलेबी आणि त्याच्याबरोबरच त्यांचं काय म्हणतो आपण गाजरचा हलवा घरी असतो. तर आपण आता आहोत दावणगिरी बेंडे डोसामध्ये. तर दावणगिरी बेंडे डोसा म्हणजेच त्याचे जे ओनर आहेत, ही इज नन अदर दॅन मिस्टर मोनाल बंकापूर. ही इज ऑल्सो अन आंतरप्रेन्योर. तर आंतरप्रेन्योर आहेत, तर बऱ्यापैकी इथं डोशाचा धंदा होतोय. पण मी तुम्हाला एक सांगतो, जर चूल लावलेली असेल तर दावणगिरी बेंडे डोसाचं टेस्ट जो आहे ना तो वेगळाच येतोय. हा माझा पर्सनल एक मत आहे तुमच्या सगळ्यांना. चला आपण दुसरीकडे बघूया आता काय काय. तर मित्रांनो, आता मी आहे मिनी महाबळेश्वर. मागच्या वर्षीच्या ब्लॉगमध्ये ह्यांनी होते, ह्या सरांनी म्हणजे ह्यांनी मला बऱ्यापैकी प्रमाणात स्ट्रॉबेरी खायला घातलेली आणि लिटरली माझं 10 दिवसानंतर 3.5 ते 4 किलो वजन वाढलेलं. कारण हे बघा, या स्ट्रॉबेरीमध्ये क्रीम बऱ्यापैकी गोष्टी असतात. तर आम्ही प्रचंड प्रमाणात खाल्लेलं आहे जेव्हा अंगडी कॉलेजमध्ये यांचं हे होतं. तर यात चॉकलेटसुद्धा आहे, ब्लॅक करंट आहे, बऱ्यापैकी गोष्टी असतात. तर हे तुम्ही नक्की ट्राय करू शकता. हा माझा पर्सनल तुम्हाला एक सजेशन आहे.
तर आपल्या बेळगावच्या धर्मवीर छत्रपती श्री संभाजी सर्कल त्याजवळ असलेलं शर्मा स्वीट्स चॅट त्यांचे स्वतःचं एक छोटासा बॅनर बनवलं आहे जिथं तुम्ही फोटो काढून घेऊ शकताय आणि त्यानंतर हवं तर काय पाहिजे ते खाऊ पण शकताय. लोक एवढी खातात ना बापरे. इथं काय काय आहे तर ह्यांच्याकडं तुम्हाला म्हणजे ह्यांच्याकडं नाही ओव्हरऑल चॅट आहे, त्यानंतर कोल्हापुरी मिसळ आहे, त्यानंतर गिरमिट आहे आणि भेळ आहे, मोमोज आहेत, उसके बाद आणि काय आहे हे मध्ये मध्ये तंदुरी चाय आहे, बिहारी व्यंजन आहे, लिट्टी चोखा आहे, त्यानंतर छोले भटुरे आहे, त्यानंतर इथं अमृतसर कुलचा आहे, त्या बाजूला तिथं चॅट दिल्ली आहे, अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत. आता हे आहे लिट्टी चोखा. भरपूर जणांना माहिती नसेल तर सांगतो. तर हे आहे आपलं लिट्टी चोखा. खा लो. ਅੰਮ੍ਰਿਤਸਰ ਦੀ ਸ਼ਾਨ ਸਾਡਾ ਪੰਜਾਬ ਅੰਮ੍ਰਿਤਸਰ ਦੀ ਆਈਏ ਗੁਰਮੁਖਾਂ ਦੇ ਨਾਲ ਸਾਗ ਖਾਈਏ ਮੱਕੀ ਰੋਟੀ ਖਾਈਏ ਜੀ ਆਈਏ ਹਮਾਰੇ ਪੰਜਾਬ में पधारिए ਸਾਡਾ ਪੰਜਾਬ ਅੰਮ੍ਰਿਤਸਰ ਦੀ ਸ਼ਾਨ. तर मित्रांनो हे तुम्हाला जे दिसतंय ते गोल गोल बाकी काही नाही लिट्टी चोखा आहे. हा बिहारचा फेमस प्रोडक्ट आहे जिथं तुम्ही तुपात खाऊ शकताय. रिसेंटली आपले पंतप्रधान जे आहेत श्री नरेंद्र मोदीजींनी ह्याला बऱ्यापैकी रिसेंटली दिल्लीमध्ये जे एक फंक्शन झालेलं तिथं त्यांनी स्वतः खाऊन ह्याला प्रोत्साहनसुद्धा दिलेलं होतं. तर मित्रांनो हा जो सेक्शन आहे हा पूर्ण नॉनव्हेजचा सेक्शन आहे आणि तुमचा मित्र कोणालाही पशुला पक्षीला कोणालाही मारून स्वतःचं पोट भरत नाही. तर आपण आता जातोय केक वॉक सेक्शनला जिथं तुम्हाला ते मी तुम्हाला काय सांगितलेलं ते मिळतंय. तर चला तिथे जाऊन ते खाऊया. तो हे बेसिकली तुपात जिलेबी तळलेलं आहे आणि हे पाक आहे आणि ह्याची बनते रबडी आणि ती एवढी भारी असते. मागच्या वर्षी ह्यांची अर्धी रबडी मीच खाल्ली असणार मला गॅरंटी आहे. आणि ह्यांच्याकडं गाजरचा हलवा मिळतो आणि मूग दालचा सुद्धा हलवा मिळतो. बाकीचं माहिती नाही. गाजरचा हलवा नक्की ट्राय करा कारण मी तो ट्राय करतोय, मी खातो दरवर्षी. आणि जिलेबी नक्की ट्राय करा. जिलेबी आणि हा रबडी आहे बघा. तर मित्रांनो ह्याच्यात नॉनव्हेज म्हणून लिहिलेलं आहे पण ह्यांच्याकडं नॉनव्हेज म्हणजे अंड मिळतंय. त्यामुळं असं समजू नका तुमचा भाऊ कसं काय नॉनव्हेजच्या सेक्शनला जाऊन खाल्ला असं नाही आहे. ह्यांच्याकडं अंड मिळतंय त्यामुळे ते नॉनव्हेज म्हणून त्याला कन्सिडर केलं जाते. ह्याच्या पुढे म्हणून तुम्ही जर अंड खात असाल तर ते व्हेज नसून नॉनव्हेज आहे हे लक्षात ठेवा. तर मित्रांनो केक वॉक बिक वॉक सगळं झाल्यानंतर आपलं सगळं खाणं पदार्थ खादडून झाल्यानंतर ते पचल्यानंतर आम्ही आता आलोय अम्युजमेंट पार्कमध्ये. आम्ही काय इथं काही खेळणार नाही आहे पण तुम्हाला दाखवण्यासाठी की बाबा नेमकं काय काय असतं. तर इथल्या लोकांचं म्हणणं आहे की अप्रॉक्सिमेटली 30% पब्लिक बेळगावचं इथं आलेलं आहे. 70% बेळगावचं पब्लिक आलेलं नाही आहे. तर त्याचं कारण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. माहिती असेल तर पहिला कमेंट सेक्शनमध्ये जाऊन कमेंट करा की का बरं 70% लोक आली नाहीत. नक्की कमेंट करायला विसरू नका कारण ते कळायला पाहिजे की नेमकं काय गोंधळ झाला ज्याच्यामुळं ते 70% नाही आले. तर हे कळणं सुद्धा इथल्या जे स्पॉन्सरर किंवा जे इव्हेंट करतात त्या सगळ्यांना कळायला पाहिजे की सगळ्यांना एकत्र घेऊन चाललं तरच हा फेस्टिवल सक्सेसफुल होतो. चला आता आपण बाहेर पडू. बऱ्यापैकी इन्फॉर्मेशन तुम्हाला मिळालं आहे, बऱ्यापैकी तुम्हाला इन्फॉर्मेशन दिसलंय पण आणि बाकीच्या पुढच्या गोष्टी पुढे जाऊन बोलू. चला लेट्स गो. तर मित्रांनो आता आपण एक छोटासा गेम खेळतो आहे. तर हे बॉल्स असतात, तर हे नंबर्स असतात. ह्या नंबरमध्ये कुठंतरी ढकलायचं. सगळ्यांना माहिती आहे जर तुम्हाला 36 नंबर आले म्हणजे 6चे 6 पडले बॉल तर मग तुम्हाला TV मिळते. 6चे 6 एक प्रमाणे पडले तर मग तुम्हाला हे काय होम थिएटर मिळते.
सगळं दिल्लीचाच माल आहे, पण कुठलं ना कुठलं तरी मिळतंय. जर तुमच्या नशिबात असेल तर 100% मिळतंय, बाकी काय नाही. तर माझ्या मित्रांनं विकासनं हे रिंग्स घेतलंय आणि ह्याची लालत आहे 50 रुपयाची. बघू घेतो का नाही. 100 रुपये को लगाओ या 50 को लगाओ. ह्याला हिंदी येते, मराठी येत नाही. मराठी शिकवतोय मी. पहिली सुरुवात छत्रपती श्री शिवाजी महाराजांपासून झालेली आहे. तर ह्याला बिस्किट मिळालेलं आहे, अभिनंदन. बिस्किट 10 रुपयाचं बिस्किट 50 रुपयामध्ये भेटलेलं आहे. मित्रांनो रात्रीचे 11:30 वाजत आलेत. तर 54 नंबर स्टॉलमध्ये आपण खाल्लो बांबू बिर्याणी आणि हे काहीतरी आहे मॉकटेलमध्ये ब्लू लागून असलं काहीतरी आहे. तर आपण हे पिलो, छान वाटलं, टेस्ट गुड वन. फर्स्ट टाइम जर कोणी ट्राय करत असेल तर नक्की मी रेकमेंड करू शकतो. पोरं आहेत, आपलीच पोरं आहेत, तर नक्की येऊन ट्राय करा. जय श्रीराम. तर मित्रांनो आता फायनली आपण एक्झिटकडे पोचलेलो आहे. तर आपण इथनं बाहेर पडतो. आपल्याला गेट आउट म्हटलं जाते, तर आपण इथनं सावकाश करून बाहेर पडायला पाहिजे. तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा, कारण हा व्हिडिओ फक्त आपल्या सर्वांसाठी बनवलेला आहे. तर नक्की व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. आपण सर्वजणांना जर व्हिडिओ आवडला असेल तर मनापासून धन्यवाद आहे. आणि काय थोडंफार चुकलं असेल तर मनापासून सॉरी. पण नक्की या स्टॉल नंबर 21ला जा. बाकीचे 2-3 स्टॉल आहेत तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलेच, ते नक्की बघा. आणि हा व्हिडिओ आपल्या सर्व मित्रांमध्ये प्रचंड प्रमाणात फॅमिलीमध्ये शेअर करा. हे सांगता मी हा व्हिडिओ इथं संपत आहे. माय सेल्फ विराज माविनकट्टी सायनिंग ऑफ. प्लीज टेक केअर, राईट सेफ, बी सेफ. हरिओम, जय श्रीराम, जय श्री महाकाल, राधे राधे. 22 तारखेला आपले प्रभू श्रीराम विराजमान होत आहेत. तर किती दिवस उरले? 11 दिवस उरले. 15 तारखेपासून सगळेजणी 7 दिवस पुढचे अशी जंगी तयारी करा ना, बुडात आग लागली पाहिजे, अशी तयारी करा. चलो हा व्हिडिओ इथंच संपवत आहे. जय श्रीराम.